आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत केंद्र शासनाकडून हर घर तिरंगा अभियानाला 9 ऑगस्ट 2024 रोजी सुरुवात झाली असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अभियानांतर्गत दिनांक 9 ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा दौड आणि तिरंगा मॅरेथॉन तसंच तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं इंद्रभवन इमारत तसंच बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, नवी पेठ येथील प्राथमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गतकाळात महाराष्ट्रात विविध क्षेत्रात झालेली प्रगतीही खुंटली आहे. माहितीनुसार देशातील इतर राज्य प्रगतीपथावर असताना महाराष्ट्र मागे पडत आहे. पूर्वी महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर होता असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरक्षणाबाबत आमची पूर्णपणे सहकार्याची भूमिका आहे. संसदेत जेव्हा हा प्रश्न येईल तेव्हा सोडवण्यात सरकारची प्रामाणिक भूमिका असेल तर आमचं त्यांना उघडपणे सहकार्य राहील. शेवटी सर्व समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. पत्रकार परिषदेवेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसंच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील समस्येकडे लक्ष न दिल्यानं भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या गाडीवर ड्रेनेजचं पाणी टाकून निषेध व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणी अजय संतोष मैंदर्गीकर, श्रीकांत भीमाजी कांबळे, संगपाल परमेश्वर भांगे, सूरज नामदेव गायकवाड यांच्यावर कलम 132, कलम 324 प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. दिनांक 8 जुलै 2024 रोजी शासन निर्णयात उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींना प्रवेश शुल्क मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शासन स्तरावरून महाविद्यालयासाठी अधिकृत GR ही निघाला. असं असताना भारती विद्यापीठ सारख्या विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी मुलींकडून जबरदस्तीनं प्रवेश शुल्क घेत आहेत. याची तक्रार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवतीच्या वतीनं जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे करण्यात आली. याला प्रतिसाद देत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी तातडीनं याबाबत शहर जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांना आदेश काढू. या आदेशानंतरही विद्यार्थ्यांना वेटीस धरण्याचा प्रकार संबंधित विद्यालयांनी केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. सम्राट चौकाजवळ असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी पसरतं. महापालिकेत निवेदन द्यायला आलं असता आयुक्त मीटिंगमध्ये असल्यानं आयुक्त भेटणार नाहीत असं सांगण्यात आल्यानं भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ड्रेनेजचं घाण पाणी ओतल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी महापालिका आवारात इंद्रभुवन समोर महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. निषेधाच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. काळी फिती लावूनच कामकाज करण्यात आलं. आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नीलमनगर परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, आशा मराठी विद्यालय तसंच गुरुजी प्राथमिक शाळा या प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याबरोबरच या प्रशालेतील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बँकेचे संचालक सिद्धार्थ सर्जे, प्रल्हाद कांबळे, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पेन्शनर संघटनेच्या मागण्या आणि भूमिका पोहोचवून पाठपुरावा करू अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 30 ते 40 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी जिल्हा परिषद पूनम गेट इथं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करून या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी या प्रसंगी सविस्तर अशी चर्चा उपोषणकर्त्यांशी केली. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.